नमस्कार मित्रांनो, टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता बघत आहोत की घरी बसून उत्पन्नाचा दाखला ते पण 33 रुपयामध्ये कसं काढायचा. मित्रांनो, बाहेर 400-500 अवाढव्य खर्च न करता थोडंसं डोकं वापरून चला आपण घरच्या घरी आपण उत्पन्नाचा दाखला काढूयात. मित्रांनो, गुगलवरती आपले सरकार हे सर्च बॉक्समध्ये टाईप करा. ते टाईप केल्यानंतर एंटर करा. एंटर मारल्यानंतर तुम्हाला ही पहिल्यांदाच ही साईट मिळेल आपले सरकार नावाची. तिथं तुम्ही क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले सरकार ह्या साईटचं जे होमपेज आहे ह्या होमपेजवरती तुम्ही याल. हे बघा मित्रांनो, हे आपले सरकारचं होमपेज आहे. मित्रांनो, आपण होमपेजला आल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तिथं आपण युजरनेम, पासवर्ड, कॅप्चा आणि आपण आपला जिल्हा निवडून लॉग इन ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड आपला ओपन होईल. यामध्ये आपण आधीचं जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये बघा मी इन्कम सर्टिफिकेट, डोमसिल हे काढलेलं आहे आणि साईडला बघा डाउनलोड पण दिसते, म्हणजे मला ते भेटलेलं पण आहे. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी डाव्या बाजूला रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसेस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग मित्रांनो, रेव्हेन्यू सर्व्हिसेसला आपण क्लिक केल्यानंतर ही आपल्याला अशी माहिती मिळेल. त्यामध्ये आपण एवढे दाखले काढू शकतो. तर मित्रांनो, आता आपण इन्कम सर्टिफिकेट यावरती आपण क्लिक करूया आणि सर्चचा बटन दाबूया. मित्रांनो, रेव्हेन्यू सर्व्हिसेसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं इंटरफरन्स दिसेल. हे मी आधीचं ट्रान्झॅक्शन केलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आता मित्रांनो अजून सर्व्हिस लिस्ट याकडे तुम्ही क्लिक करा. त्यामध्ये आपण कुठले सर्व्हिस आपण घेऊ शकतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये ते इथे दाखवलेलं आहे. तर इन्कम सर्टिफिकेट यावरती क्लिक करा. तर मित्रांनो, तुम्हाला इथं कोणते डॉक्युमेंट लागतील मित्रांनो तुम्हाला दाखवलं आहे. तर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये पॅन कार्ड आहे मित्रांनो, त्यानंतर पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे. तर तुम्ही ह्यापैकी कुठलं पण एक डॉक्युमेंट तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. तर मित्रांनो, आता पुढचं डॉक्युमेंट आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस. मित्रांनो, प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड किंवा रेशन कार्ड जोडू शकता. आणि मित्रांनो, अदर डॉक्युमेंटमध्ये मेडिकल ऑफिसरचं सर्टिफिकेट लागतं. तर त्याचं जुगाड तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेलच कोणतं डॉक्युमेंट लावायचं. आता आपण एज प्रूफकडे येऊया. एज प्रूफकडे तुम्हाला TC किंवा बोनाफाईड यापैकी डॉक्युमेंट कोणतं पण चालेल. तर सेल्फ डिक्लेरेशन तर आपला दिलेलंच आहे आणि ऑदरमध्ये मार्क मेमो वगैरे जे पण आपण लावू ते व्हिडिओच्या शेवटी आपण लावूच. चला मग आपण भरूया फॉर्म. मित्रांनो, सर्व आपण डॉक्युमेंट बघितल्यानंतर असा आपल्याला एक पेज उघडतो. त्यामध्ये किती वर्षासाठी आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे, 1 वर्ष, 3 वर्ष ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्या नावासमोरचं पदनाम श्री कुमार वगैरे घेतलेलं आहे. मित्रांनो, डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर उजव्या बाजूला ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येतं. मित्रांनो, ते आधी तुम्ही क्लिअर इथं तुमची स्पेलिंग वगैरे नीट वगैरे बघा, कारण तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती हे असंच नाव येणार आहे. मित्रांनो, डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर ऑलरेडी तिथं आलेला आहे. ईमेल ID मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी नाही आहे. आधार नंबर पण कंपल्सरी नाही आहे किंवा तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, ॲप्लिकंट ॲड्रेस म्हणजे तुमचा घर नंबर, तुमचा एरिया, तुमची गली तुम्ही टाकू शकता. तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव निवडा, हे कंपल्सरी आहे. आणि तुमचं पिनकोड मित्रांनो हेच तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती येणार आहे. मित्रांनो, पॅन कार्ड कंपल्सरी नाही आहे, तुम्ही ते पॅन कार्ड टाकू शकता किंवा त्याची गरज नाही आहे. आता फॅमिली एज्युकेशनल डिटेल्स मित्रांनो ती कंपल्सरी नाही आहे, तुम्ही टाका किंवा टाकायचं नाही हे तुमचा निर्णय आहे. आता बेनिफिशरी म्हणजे तुम्ही कोणासाठी काढताय, मुलगा, बहीण, भाऊ, ते नातं टाका, त्याचं नाव टाका. आणि जर मित्रांनो जर हे तुम्हाला स्वतःसाठी काढता असेल तर स्वतःला क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. स्वतः केल्यानंतर मित्रांनो फक्त पदनाम टाकायचे, बाकी ॲटोमॅटिकली तुमचं येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, कशासाठी पाहिजे, वैद्यकीय शिक्षणाचं, वैद्यकीय मी केलं आहे तर वैद्यकीयचं डायरेक्ट इथं आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, फॅमिली फार्म डिटेल्स त्याची काही गरज नाही आहे. मित्रांनो, आता शेवटचं आहे, शेवटचा जो फॉर्म आहे मित्रांनो, जे डिटेल्स आहे ते तुम्हाला भरायची आहे. तुमचं उत्पन्न कुठल्या मार्फत येते, कुठला तुमचा म्हणजे बिझनेस आहे किंवा शेती, मजुरी जे काही आहे मित्रांनो. आता आपण 3 वर्षाचं काढलं असल्यामुळं 3 वर्षाची मी डिटेल्स दिलेली आहे. खालती बघा अटॅचमेंटमध्ये मित्रांनो प्रतिज्ञापत्राला तुम्ही सिलेक्ट करा. उपाय मित्रांनो आय ॲक्सेप्ट आणि समावेश करा याला क्लिक करा. आता आपल्या ॲप्लिकेशनचा दुसरा फेज चालू झाला. इथं आपला फोटो वगैरे त्यांनी जो क्रायटेरिया दिला आहे त्यामध्ये तुम्ही अपलोड करा. मित्रांनो, त्याच्या खाली ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड लावू शकता. पॅन कार्ड आपण इथं जोडूया.
ओळखीच्या पुराव्यामध्ये आता आपण पॅन कार्ड जोडूया. पॅन कार्ड म्हणजे आपली जी कॉपी आहे ती 500 KB जास्त नसावी याची आपण काळजी घ्यावी मित्रांनो. आता आपलं जे पत्त्याचा पुरावा आहे त्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड, लाईट बिल यामधले कुठलं पण एक आपण डॉक्युमेंट आपण जोडू शकतो. तर आपण आधार कार्ड इथं आपण जोडलेलं आहे. आता मेडिकल ऑफिसर्सचे प्रमाणपत्र, तर ह्या ठिकाणी मित्रांनो हे जोडा. तुम्हाला मी आता दाखवतो. तुम्ही हे वैद्यकीय प्रमाणपत्राच्या ऐवजी जोडू शकता. स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे उत्पन्नाचं, तुम्ही हे फिलअप करा आणि हे त्या ठिकाणी भरा मित्रांनो. हे आता वयाच्या पुराव्याच्या ठिकाणी तुम्ही शाळेचं बोनाफाईड किंवा TC हे तुम्ही अपलोड करू शकता. आता तुम्हाला उत्पन्नाच्या ठिकाणी मित्रांनो जो 5 नंबर जो आहे तलाठी अहवाल, तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. हा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये हाय टाईप करा. आता जो आपण फॉर्म बघितला तो आपण ह्या ठिकाणी तलाठी अहवालमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया. आता शेवटचं स्वयंघोषणापत्र आहे ते बघा, खाली लाल ह्याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे. तुम्ही तो पण भरू शकता किंवा त्याऐवजी आपण जो आधी मेडिकलला तलाठी अहवाल भरला आहे तो पण तुम्ही फॉर्म डबल भरू शकता. आणि अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कंपल्सरी एक आहे, तुम्ही मार्क मेमो किंवा तुमचं अदर जे पण कोणतं डॉक्युमेंट आहे ते तुम्ही डॉक्युमेंट भरा आणि अपलोड डॉक्युमेंट्स इथे क्लिक करा. अपलोड डॉक्युमेंट्स केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन ID सक्सेसफुली झालेला एक आपल्याला ID मिळतो आणि आपला फॉर्म फिलअप होतो आणि आपल्याला शेवटचं जी स्टेज आहे ते पेमेंटची आहे मित्रांनो. आपला 33 रुपये पेमेंट आपल्याला करायचं आहे. हे केल्यानंतर आपण 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट भेटून जाईल. तर मित्रांनो नेट बँकिंगला आपण क्लिक केलेलं आहे. नेट बँकिंगवरनं आपण इथं पेमेंट ऑप्शनला ओके करूया आणि इथं नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR, वॉलेट, UPI असे भरपूर प्रकारचे आपल्याला ऑप्शन भेटलेले आहेत मित्रांनो. तर आपण QRला आपण क्लिक करूया आणि भीम UPIचा जो आपला स्कॅनर आहे QR स्कॅनर तिथे आपण क्लिक करून आपण त्यावर पेमेंट करून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं पेमेंट करून आपण आपला फॉर्म भरू शकतो. चला धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच आपण व्हिडिओ देत राहू. हा आपला पहिला व्हिडिओ आहे.